तर ज्योती आणि कीर्ती दोघी मिळून ह्या सापाला सोडतील. दोघी मिळून का एकटीच? घोणस घोणस जास्त प्रमाणात बाहेर पडतायत आणि हा उलटा पडलाय. आता उलटा कसा दिसतो बघा आपण. सरळ होईल. धोकादायक साप, कारण चावण्याची शंका याची जास्त असल्यामुळे अशा खंडात सर्वाधिक सर्पदंश सापापासून होतात. याचं प्रमुख कारण हा असा पोहडलेला असतो, सुस्त बसलेला असतो आणि दिसत नाही. माणसाचा पाय पडतो म्हणजे आपला निष्काळजीपणा नडतो. आता तो असा सरळ झाल्यानंतर आपणच निघून जाईल. कधी कधी काठीने स्पर्श करायला होतं. काठीने असा जंगलात निघून गेलेला आहे दोस्त. कीर्ती जास्त थंडी आहे काय? कीर्ती थंडी म्हणजे आस्वाद घेते म्हणावं लागेल. आणि तर ज्योती साप सोडणार आणि कीर्ती साक्षीला असणार काय? तो ज्योती नाव काय? ज्योती सगळे ज्योती म्हणाले, त्याचं काय? हा सगळ्यांना ती ज्योती ऐकायला लागलेत. ज्योती कुणाचं नाव? ज्योती माझ्या मम्मीचं नाव आहे. मम्मी का नाम तो फेमस हो जाएगा. तर ज्योती ही ज्योती हे सर्पाला मुक्त करते. धामण जाती साप आहे, बरोबर ना? होय. वाव. असं तो निघून गेलेला आहे. विरुळा साप त्याच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे पाणथळ. असं तो निघून गेला. बाय दोस्त. अतिशय सुंदर जंगलात मित्रांनो आपल्यासोबत ह्यातले महत्त्वाचे क्षण. खरं तर आभाळानं वेढलेलं आहे आणि थंडीचे वातावरण आहे आणि त्यात सुंदर जंगलाने आम्ही आहोत. आणि सर्प सोडण्याचा प्रवास आता संपत आलेला आहे. माझ्यासोबत आरती, पूजा, कीर्ती आणि ज्योती आहेत. सुंदर जंगल, सुंदर सर्प आणि सुंदर विद्यार्थिनी. सर्पाला आता सोडून हा प्रवास इथं आमचा थांबणार आहे सर्प सोडण्याचा. आणि घोणस साप आहे, पण थोडीशी माहिती असल्यानं मार्गदर्शनानुसार ह्याला इथं मुक्त करणं. थोडासा रागीट पण साप आहे म्हणून तो आवाज करतोय मित्रांनो. थोडासा ब्लर काट टाकत आल्यामुळे, पण घोणस मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. बघू शकता तो असा निघून जातोय. आम्हालाही जायचं आहे इथून त्याला निसर्गात मुक्त करून. तुम्ही आमच्यासोबत राहा, पण इथं तुर्तास थांबूया. धन्यवाद. बाय बाय दोस्त. कसं वाटलं? खूप छान वाटलं. ज्योती, तुम्ही ह्या जंगलात पहिली वेळ आहे? हो, पहिल्यांदाच आलंय. घनदाट जंगल आहे आमचं. होय, आमच्या इकडे एवढा जंगल नाहीये. नाही? नाही. मग ते अजून जंगल वाढवता येणार नाही तिकडं? नाही. पपईची झाडं लावून? हा. तुमची पपईची बागायत आहे ना? हो, पपई आहे, आलं आहे, शेवगा शेती आहे सर. मग तिकडं त्या जंगलात सापांना सोडलं तर? नाही, तिथं कामगार असतात काम करायला. ती का घाबरणार की? मग ते सापाला मारणार काय साप त्यांना मारणार? नाही, मारून देणार नाही, पण घाबरणार की कामाला यायला. हां, म्हणून जंगलात सोडायचं. हा. तर ज्योती तर साताऱ्याहून आहे. तिला पण हे जंगल आवडलं. आणि हा प्रवास कसा वाटला आजचा म्हणजे सर्प सोडण्याचा? ते जंगल ही बघून म्हणजे माइंड फ्रेश झालं. तुम्हाला इतरांना? मस्त मस्त. आणि मोठे मोठे पण साप होते ना आज. होय. आता सर्वांचा निरोप घेतो आणि इथं थांबतो, पण प्रवास हा सुरू असाच राहणार आहे. धन्यवाद. बाय बाय.